बेटा. मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल का? ओके. कसं आहे बेटा, सोशल मीडियावर किंवा माध्यमातून या विषयावर वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे बाजूने आणि विरोधात दोन्ही बाजूने चर्चा चालू असलेली आपल्याला दिसते. त्याचं कारण असं आहे बेटा, की सत्ताधारी जे असतात ना, ते खूप चतुर असतात. 5 दिवस जरांगे यांच्या उपोषणाला झाले होते आणि परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती, की 5 दिवसामध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या या 5 दिवसामध्ये शासनाने निर्णय घेतला नाही किंवा त्याच्या आधी त्यांनी मुंबईमध्ये आपण या विषयावर आंदोलन करणार आहोत, असा इशारा 4 महिन्यापूर्वी देऊनही त्याच्यावर सरकारने गांभीर्याने विचार केला नव्हता. परंतु प्रश्न जो चर्चेला जात आहे, की काल म्हणजे 2 सप्टेंबरला शासनाने घाईघाईमध्ये हा निर्णय घेतलाय का? त्याचं कारण असं आहे बेटा, की सत्ताधारी मी तुला आधीच सांगितलं, की सत्ताधारी लोक खूप चतुर असतात. असाच निर्णय 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 103वी घटना दुरुस्ती करून घेतला. जेव्हा की घटनात्मक तरतूद मी तुला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या जात समूहांना आरक्षण दिलं जातं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये 103वी घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये बदल केला आणि आर्थिक निकषावर आधारित सर्वसाधारण घटकातील म्हणजे ओपनमधील 10% लोकांना आरक्षण दिलं. 2019ची निवडणूक होती. त्याच्यानंतर आता जेव्हा की तोंडावर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद असेल म्हणजे नगरपालिका असतील, या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे की काय? अशा प्रकारची टीका आज आपल्याला होताना दिसते. पण एनिवे जो निर्णय शासनाने घेतला आता त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणूया. पण जसजसा हा विषय पुढे जाईल, तसतसा याचा खुलासा होत जाईल, की या आरक्षण च्या संदर्भामध्ये जो जी-आर काढलेला आहे, त्याचा फायदा मराठा समाजाला होईल की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल. लक्षात आलं बेटा तुझ्या?